वचन सांगतं की नंतर मी लोक समुदायांना निरोप देतो आहे, तोपर्यंत तुम्ही तारवात माझ्या पुढे पलीकडे जा. म्हणजे येशूने तिथं काय केलं, त्याची सुवार्ता संपवली आणि शिष्यांना सांगितलं तुम्ही काय करा, त्या बोटीमध्ये बसा आणि तुम्ही पुढच्या दिशेने जा. म्हणजे जिथं येशूला जाऊन पुढे सेवा करायची होती. प्रेज द लॉर्ड. आता या पुण्यामध्ये समजा एक उदाहरण देतो, या पुण्यामध्ये परमेश्वर होते आणि पुण्यावर आता त्यांना पुढे जायचंय. कुठं जायचंय? त्यांना अहमदनगर ठिकाणी जायचंय. म्हणून त्यावेळेस येशूने काय सांगितलं की आता इकडची सुवार्ता झाली, आता आपल्याला पुढे जायचे, तुम्ही पुढे व्हा, मी येतो. कारण येशूला एक गोष्ट माहिती होती की मला पुढे जाऊन सुवार्ता गाजवायची, त्याच्या आधी मला काय करायचंय माहितीये, मला तो अभिषेक घ्यायचा आहे. हालेलुया, हालेलुया. बघा ना वचन इथं काय सांगते, त्यांनी पुढं त्यांना पाठवून दिलं. वचन 23 वरती आपण जोर देऊ. मग लोक समुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकांतात गेला. ध्यान देऊन ऐका, तो कुठं गेला? डोंगरावर. बरं किती जण सोबत घेऊन गेला? किती गेले? एकटा गेला. कारण त्याला एक गोष्ट माहिती होती की मी माझ्यासोबत जर कोणता माझा शिष्य घेतला ना तर तो प्रार्थना करणार नाहीये, तो काय करणार आहे? अरे येशू काय भारी चमत्कार केला राव, अरे काय त्या लंगड्याला चालव राव तू. म्हणजे फक्त त्या गोष्टीमध्ये येशूचं लक्ष विचलित झालं असतं. प्रेज द लॉर्ड. येशू त्या बोटीमध्ये सुद्धा गेलं ना, त्यांना मला तुम्ही पुढे व्हा, मी पाठीमागनं येतो. कारण त्याला माहिती होतं मला आता पुढच्या गावात जर जायचंय ना तर मला कसली गरज आहे माहितीये? मला प्रार्थनेची गरज आहे. तो देव असून सुद्धा तो एकांतात डोंगरावरती गेलाय. आज तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे, पण तुमची प्रार्थना कशी आहे? इथं कुकरची शिट्टी वाजती आणि इथं प्रार्थना चाललेली आहे. तिथं कोणीतरी चाव चाव करते, इथं प्रार्थना चालू आहे. इथं बायबल वाचायचं काम चालू आहे, तिथं मोबाईल वाचला, पहिलं मोबाईलकडे लक्ष देणार, फोन बघू कुणाचा आहे, पण वचन लगेच साईडला ठेवणार आणि मोबाईल बघणार. प्रेज द लॉर्ड. याला प्रार्थना म्हणतात का हो? मग मला सांगा, तुमच्यावरची गरिबीचं बंधन कसं जाईल? तुमच्यावरचं आजारपणाचं बंधन कसं जाईल? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जर ते दान वरदान हवेत, ते दान वरदान कसे भेटतील? येशू देव असून सुद्धा शिष्यांना म्हणतो तुम्ही पुढे जा, मी पाठीमागून येतो. हालेलुया.